शुभचिंतनाने सजवत राहायचं आणि मनाला जोडायचं, म्हणजे प्रत्येकाच्या मनाशी शुभचिंतनाने जोडत राहायचं एकमेकांना. ह्या 4 गोष्टी केल्या म्हणजे मन सारखं झालं, आणि मग मन सारखं झाल्यानंतर प्रत्येक गोष्टी मनासारखंच होते. हा त्याच्या बरोबर उलटा सद्गुरू काय मनासारखं होत नसतं हे निगेटिव्ह नाही आहे. सद्गुरू सांगतात, लोकांना म्हटलं काय मनासारखं होत नसतं म्हणजे सद्गुरू निगेटिव्ह कसं बोलतात. मनासारखं होत नसतं कारण मन सारखं नसतं असं नाही म्हणायचं. म्हणून मनाला सारखं कर, मग सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील. मग मी गोंधळ घालत समजतंय ना, कारण काय ती कोड्यात लँग्वेज आहे सद्गुरूंची. पहिलं काय म्हणतात, मनासारखं होत नसतं कारण मन सारखं नसतं, आणि मग म्हणतात काय, मन सारखं कर, मग सर्व गोष्टी मनासारख्या व्हायला लागतात. म्हणून मन सारखं करायचं म्हणजे मन स्थिर करायचं, वर्तमानात स्थिर करायचं. तुम्ही ही साधना करायला शिका आता. शांत राहायचं मनामध्ये. म्हणजे काय माहिती आहे, हे जे क्रोध बी जो आपल्याला येतो ना, त्याच्यात आपण जेव्हा एखादी गोष्ट घडली आपण शांत राहता येतं आपल्या, कधी ॲक्सेप्ट केली तर. ॲक्सेप्ट करून मोकळं व्हायचं, मोकळं, आणि मग त्याच्यातनं काय करायचं आपण विचार करायचा. म्हणून दुसरी स्टेप काय, डोंट रिॲक्ट, रिस्पॉन्ड. रिॲक्ट म्हणजे इमिजिएटली प्रतिक्रिया देऊ नकोस, रिस्पॉन्ड कर. म्हणजे काय, विचार करून बोल. मग असं कधी होईल, विचार करून बोलेल कधी, आणि रिॲक्ट कधी होणार नाही, माणूस ऐकेल तर ना. माणूस वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर रिॲक्ट होत असतो माणूस. म्हणजे पूर्ण वाक्य झालंच नाही तो रिॲक्ट होतो माणूस. आणि या रिॲक्टमुळेच क्रोध जो म्हणतो तो रिॲक्शननी देतो. रिॲक्शन म्हणजे काय, क्रोधच, रागवतो इमिजिएटली. पण त्याच्यासाठी जर तो थांबला, संपूर्ण जर त्याचं ऐकलं, कारण संपूर्ण ऐकलं ना तर तुम्हाला कंप्लीट गाभा कळतो त्याचा, कारण त्याला काय म्हणायचं आहे, आणि मग तुम्ही ते विचारपूर्वक त्याला उत्तर देऊ शकता. एक मध्ये मी गोष्ट वाचली होती. एक मुलगा, त्याला आजोबा काय सांगतात, तू 18 वर्षाचा झाला की तुला मी स्कूटर घेऊन देणार. तो खुश असतो. मग रोज ते त्याला एक चांगलं पुस्तक असतं, चांगलं संस्काराचं पुस्तक असतं, तर रोज एक गोष्ट त्याला वाचून दाखवत असायची. रोज एक गोष्ट वाचून दाखवायची त्याला, तो पण ऐकायचा. आणि ते पुस्तक छान होतं. मग त्यांनी काय केलं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आजोबाला म्हटलं माझं. तर आजोबांनी काय केलं, जरा सरप्राईज चांगलं द्यायला पाहिजे ना, कधी कधी सरप्राईज महाग पडतं. सरप्राईज म्हणून त्यांनी काय केलं, ते पुस्तक होतं ना, ते पुस्तकात नीट बांधलं गिफ्ट रॅपमध्ये, आणि ते आतमध्ये की ठेवली, स्कूटरची चावी त्या पुस्तकामध्ये ठेवली आतमध्ये, आणि ते बांधली. आणि मुलाला सांगितलं, हे तुला पुस्तक मी प्रेझेंट दिलेलं आहे. तो मुलगा वैतागला की मला सांगितलं स्कूटर देतो म्हणून, आणि हे पुस्तक माझ्या हातात दिलं काय. आता ते उघडून बघायचे कष्ट घेतले नाहीत त्यांनी, आणि जो चिडला तो घर सोडून निघून गेला. बघा, याला काय म्हणतात, रिॲक्शन. नंतर बिचारे आजोबा एक 10-15-20 दिवसांनी गेले. मग याला वाईट वाटलं, आपण उगीच गेलो. मग परत घरी आला, आणि मग ते दिलेलं पुस्तक त्यांनी उघडायचा प्रयत्न केला, आतमध्ये चावी दिसली. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की रिॲक्ट झाल्यामुळे त्याचंच नुकसान झालं सगळ्या बाबतीत, बरोबर. म्हणून रिस्पॉन्स, म्हणून क्रोध जर आवडायचं असेल आपल्याला, तर आपल्याला हळूहळू, हे एका दिवसाचं काम नाही आहे. मी अनुभवाने सांगतो. आता माझ्यामध्ये किती फरक होत गेलाय मलाच माहिती आहे, आणि लोकांना पण माहिती आहे. मी पूर्वी लगेच रिॲक्ट व्हायचो. मी आता हळूहळू माझं रिॲक्शन कमी करत गेलेलं आहे. आता मी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माझ्यामध्ये फरक तुम्हाला दिसेल, कारण मी माझ्यामध्ये फरक केल्याशिवाय दुसऱ्याला सांगत नाही कुठली गोष्ट. पण ह्याचा अर्थ मी 100% झालो असं पण मी म्हणत नाही, कारण शेवटी ती साधना झाली. जेवढी कराल तेवढी कमी साधना. तर सांगायला मुद्दा काय, तुम्ही जर रिॲक्ट नाही झाला, आणि रिॲक्शन इमिजिएट करतो आणि रिस्पॉन्सला वेळ असतो,
म्हणून मध्ये जो वेळ आहे ना जेवढा तुम्ही द्याल, राग येणारच, कुठली रिॲक्शन मध्ये राग येतोच, पण राग आल्यानंतर तुम्ही जर थोडा वेळ दिला त्याला तर तुमचा रिस्पॉन्स चांगला होऊ शकतो. मग वेळ कसा द्यायचा त्याला पण काही लोकांनी सजेशन दिलेले आहेत. काही लोक असं म्हणतात की डीप ब्रिदिंग घ्यायचं. राग आला, रिस्पॉन्स द्यायचा असतो ना, राग आला की मग काय करायचं, डीप ब्रिदिंग घ्यायचं, म्हणजे थोडस माणूस शांत होतो. किंवा आपल्या लोक काय काय प्रार्थना म्हणतात, राग आला की प्रार्थना म्हणतात, म्हणजे तेवढा वेळ गॅप मिळाला ना तो गॅप तुम्हाला शांत करतो. कारण जे आतापर्यंत जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते सगळे स्पर ऑफ अ मोमेंट झालेले आहेत. म्हणजे त्या क्षणाला तो चिडून काहीतरी करून बसतो आणि मग त्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून रिॲक्शन आणि रिस्पॉन्स ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याची साधना आपण हळूहळू केली पाहिजे, त्याची साधना. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आहे ना दुसऱ्यांचं जे वागणं असतं ना त्याच्या पलीकडे जाऊन बघता आलं पाहिजे आपल्याला. आपण प्रत्येक गोष्ट फेस व्हॅल्यूवर घेतो. फेस व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे ना, जसं दिसतं तसंच आपण पकडतो, पण खरं म्हणजे आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याला अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे त्या माणसाला. म्हणून त्याला सामंजस्य जे सद्गुण म्हटलेलं आहे, सामंजस्य म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. लगेच रिॲक्ट करणं सोपं असतं, लगेच त्याला दोष देणं सोपं असतं, प्रत्येक गोष्ट करणं सोपं असतं, पण त्याला समजून घेणं हे सगळ्यात कठीण असतं. लक्षात ठेवा, समजून घेणं प्रत्येकाला याला लागतो शहाणपण. प्रत्येक जण काय करतोय ना समजून घ्यायचं. म्हणून प्रत्येकाचं जे बिहेवियर असतं, प्रत्येकाचे जे वागणं असतं त्याच्या पलीकडे जाऊन बघायचा प्रयत्न करा. काहीतरी कारण असतं, तो जे वागतो ना त्याला काहीतरी कारण असतं. आता मुद्दाम वाईट वागतात ती माणसं सोडून द्या, ती थोडीशी असतात, ती पर्सेंटेज थोडं असतं की जे मुद्दामच वाईट वागतात तुमच्याशी, त्यांचं तुम्ही पर्सेंटेज सोडून द्यायचं. त्यांच्या बियॉन्ड जाऊन बघून काय उपयोग नसतो. पण जे लोक कधी कधी आपल्याशी वाईट वागतात किंवा कधी कधी ते चिडतात आपल्यावर, तर त्या चिडण्यासाठी काहीतरी कारण असलं पाहिजे. हे कारण जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याच्यातनं काय म्हणतात त्याला खूप काही कळतं. आणि हे मी तुम्हाला का सांगू शकतो, कारण आम्ही जेव्हा कार्य करतो ना तेव्हा आम्हाला ना दोन्हीकडची बाजू समजते. कारण दोघे आमच्याचकडे येतात ना शेवटी. आता याची कंप्लेंट असेल तर तो मला सांगणार सगळं, आणि ज्याच्या विरुद्ध असेल तो मला फोन करून सांगणार. त्यामुळे दोन्ही बाजू कळल्यामुळे आम्हाला लगेच कळतं की कुठेतरी प्रॉब्लेम आहे. दोघे वाईट नसतात, जनरली माणसं कोणीच वाईट नसतं, एक लक्षात ठेवा, कोणच वाईट नसतो. अगदी काय म्हणतात गुंड बिंड ते सोडून द्या तुम्ही, एकदम पर्सेंटेज तो एकदम लहान येते, पण जनरली आता आपले नामधारक कोणीही वाईट नसते. लक्षात ठेवायचं, प्रत्येक जण चांगला आहे म्हणून तो इकडे आहे. लक्षात ठेवा, जीवन काय आहे तो, त्याला इथे यायची इच्छा झाली म्हणजेच तो चांगला आहे, नाही तर तो इथे येणारच नाही. पण इथे आला म्हणजे तो चांगलाच आहे. मग त्याच्याबद्दल त्याचं जर समजून घ्यायचा प्रयत्न केला त्याला, तर आपले गैरसमज कमी होतात, आपलं रागावणं कमी होतं आणि एकमेकांशी जी भांडणं होतात ती कमी होऊ शकतात. एक लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी क्रोधाने भांडण होतात ना, क्रोध म्हणजे काय, एकमेकांना रागवणं. मग हे रागवणं कमी करण्यासाठी दुसऱ्यांना अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. आणि दुसऱ्यांना अंडरस्टँड करण्यासाठी कान सुधारा. कान आहे ना एकदम वाईट आहेत, कारण ते उघडे आहेत ना. प्रॉब्लेम तोच आहे, कोणी येऊन तुमच्या कानामध्ये गुणगुण गुणगुण, तो भोंगा पण येऊन करतो, डास पण येऊन करतो, नको असतो आपल्याला, पण तो करत बसतोय, आपलं डोकं फिरतं आपलं. म्हणून कानात येऊन गुणगुणणारे खूप आहेत डास, आपण त्यांचं ऐकायचं नसतं. आपण कपडे लक्ष द्यायचं, तो माणूस कसा आहे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्या माणसाच्या पलीकडे जाऊन त्याला अंडरस्टँड करणं. आणि अंडरस्टँड करण्यासाठी ऐकण्यासारखं दुसरा उपाय नाही. नुसतं तुम्ही ऐकलं एखाद्या माणसाला तरी सुद्धा तुम्हाला तो माणूस काय आहे ते सगळं कळतं. फक्त मनापासून कानात जीव ओतून, सद्गुरू म्हणायचे, कानात जीव ओतून ऐकायला शिका. नुसतं प्रवचन नाही, प्रत्येक गोष्ट सद्गुरूंनी प्रवचनासाठी सांगितलं, पण प्रत्येक गोष्ट जेव्हा माणूस तुमच्याशी बोलतो
तेव्हा तो का बोलतो, त्याचा हेतू काय, हे सगळं तो सांगत असतो. त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं सगळं सांगत असतो तो. फक्त आपण ते रिसीव्ह केलं पाहिजे. आपण रिसीव्ह करण्याच्या पोझिशनमध्ये नसतो, आपण ऍक्शन घेण्याच्या पोझिशनमध्ये नसतो. त्याचं कधी बोलणं थांबतं किंवा मध्येच थांबून त्याला कसा अटॅक करता येईल ह्याच्यामध्ये आपण एकदम बिझी असतो. म्हणून तुमचं जर ऐकणं सुधारलं तुम्ही तर तुमचं समजणं सुधारेल, आणि समजणं सुधारलं की गैरसमज कमी होतील. एक लक्षात ठेवायचं. आज जे सगळे गैरसमजामुळे प्रॉब्लेम्स आहेत, सगळे प्रॉब्लेम गैरसमज, पाकिस्तान इंडिया गैरसमजामध्ये प्रॉब्लेम आहे. एकमेकाच्या विरुद्ध भावना एवढे भडकवत असतात सगळेजण, त्याच्यातूनच प्रॉब्लेम निर्माण होतात सगळे. म्हणून सांगायचा मुद्दा एकच आहे की समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपला क्रोध कमी होत जातो. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट किती असतं मला लक्षात नाही, 2, 3, 4. चौथी गोष्ट काय की आपण लहान मुलावर चिडतो किंवा आपल्यापेक्षा कमी असतात, सत्तेने म्हणा ह्यानी म्हणा, आपण चिडतो त्यांच्यावर. तेव्हा त्यांचा इनोसन्स बघायला पाहिजे आपल्याला. इनोसन्स म्हणून जो असतो ना, प्रत्येकाकडे एक प्रामाणिकपणा असतो, तो आपण बघत नाही आणि आपण चिडतो त्याच्यावर. आता ही मुलं जी असतात ना, मुलं आता घरात बघा, मुलं जेव्हा येऊन तुम्हाला त्रास देतात तेव्हा तुम्ही लगेच चिडतात मुलांवर. काही लोक खाडकन मारतात त्याला. मला आज विचार होती की तू कधी निखिलला मारला, म्हटलं मला मारवणारच नाही, कोणावर असं मारणं मिळणं आपल्याला झेपणारच नाही. तर सांगायला मुद्दा काय की आपण मुलं जेव्हा एखादं बिहेवियर करतात तेव्हा आपण चिडतो. मागे मी एक उदाहरण दिलं होतं कुठे इथे की तिथे मला आठवत नाही, खूप ठिकाणी बोलल्यामुळे लक्षात राहत नाही माझ्या कुठे बोललो. तर सांगायला मुद्दा काय, आता यश आमचा, मी फोनवर असलो, कारण मी सबंध फोनवर असतो, तो येऊन मला हैराण करणार, फोन बंद कर, फोन बंद कर. किती वेळ फोन करणार. आता अशा वेळेला मला राग आलेला असतो का माझं महत्वाचं काम चाललेलं असतं. मग मी कसं ते आटोपतो की तो थांबतो. मला मी थांबल्यानंतर हा माझ्याशी बोलायला हा निघून जातो. मग त्याला काय, मी फोनवर काय बोललो पाहिजे. पण ह्याच्यामध्ये त्याचा इनोसन्स बघायला पाहिजे आपल्याला ना. त्याचा इनोसन्स काय की दादा आपल्यावर बसले पाहिजे, दादा माझ्या वाट्याला पाहिजे, दुसऱ्याच्या वाट्याला नाही पाहिजे. हे एक प्रत्येकाला असतं ना की माझ्या वाट्याला पाहिजे. तर हा जो इनोसन्स असतो मुलांमध्ये जो असतो, तो जर आपण बघितला नाही आणि मुलाला एक कानाकडे वाजवली, असे लोक मी बघितलेले आहेत. असे मारतात ना, कसे मारतात मला कळत नाही बाबा. बायकांना मारणारे मी बघितलेले, कसं मारवतच कसं मला माहित नाही. किती राग आला तरी एखाद्या व्यक्तीला मारणं म्हणजे इज टू मच. म्हणून हा जो क्रोध आहे ना, आवडता आला पाहिजे आपल्याला. आणि क्रोध कधी आवडता येईल की हे जर सगळं तुम्ही केलं ना, या सगळ्या साधना आहेत, एका दिवसात कुठलीच गोष्ट मला जमणार नाहीये. या साधना हळूहळू आपल्याला करायला पाहिजे. पण पहिलं मी समजून तरी घेऊया ना, कारण क्रोध म्हटलं की नुसतं मिठा एवढा क्रोध असणं, फुस करणं हे एवढं बरोबर आहे, पण ते कसं करायचं आणि ती साधना आहे ना. बोलायला सोपं आहे की फुस करा, दंश करू नका, हे सगळं सद्गुरूंनी थोडक्यात लिहिलेलं आहे. पण ते फुस कधी करायचं समजलं पाहिजे ना, काय नाही तर कायम फुसफुस करत बसेला. कारण थांबायचं कुठे कळत नाही लोकांना, प्रॉब्लेम तिकडेच आहे. सद्गुरू शब्द चांगला वापरा, थांबायचं कुठे हे समजत नाही लोकांना. म्हणून फुस कधी करायचं, किती प्रमाणात करायचं, प्रत्येकाला एक प्रमाण असतं. त्यामुळे क्रोधावर आपल्याला जर शांतीत रूपांतर करायचं, फायनल पहिलं सहिष्णुते म्हणजे सहनशक्ती आपली वाढवली पाहिजे. कारण क्रोध जिंकायचा असेल तर सहनशक्ती वाढवायला लागते, आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी सतत साधना करत राहायला लागतं. म्हणजे लहान लहान आता ही मुलं आपल्याला अशी सतावतात, तेव्हा जर तुम्ही सहन करू शकला तर तुमची सहनशक्ती वाढायला लागते. मग घरूनच सुरुवात करायची आणि मला आज संपूर्ण दिवस मी सहन करणार, प्रयत्न करून बघा. एखाद्या वेळेला फसाल चालेल, पण असं करता 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 ना तुम्ही तुमचे सहनशक्तीचे प्रयोग आपल्यावर करत राहायचं, तर आपलं सहनशक्ती वाढत जाईल. अजून एक महत्वाची गोष्ट असते म्हणजे परफेक्शन. काही लोक परफेक्शनिस्ट असतात. परफेक्शनिस्ट म्हणजे काय, जरा पण असं झालं चालत नाही. त्यामुळे काय होतं माहितीये, जो परफेक्शनिस्ट असतो ना तो स्वतः परफेक्शनिस्ट असतो आणि तो दुसऱ्यांचा आग्रह पण त्यांनी पण परफेक्शनिस्ट असावं. आता दुसरा माणूस आपल्या जवळ कसा असेल,
पुन्हा सद्गुरूंनी सांगितलं ना कोण कोणासंग नसतो म्हणून. म्हणून प्रत्येक जण वेगळा असतो हे सद्गुरू सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय, प्रत्येकाची मतं वेगळी, प्रत्येकाचं आवडीनिवडी वेगळ्या, प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं. मग आपण काय केलं पाहिजे, इम्परफेक्शन ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पुन्हा ऍक्सेप्ट आलंच, चूक झाली ना जाऊन दे, चूक होऊ नये म्हणून प्रयत्न कर. पुढल्या चूक झाली काय करू शकत नाही, पुन्हा ऍक्सेप्ट, मग पुन्हा चूक होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा. एवढंच आपण करू शकतो शांतपणे. नाहीतर काय, आपण इम्परफेक्शनला जर आपण परफेक्शन असून उपयोग नाही. काय काय असतात ना, काही काही बायका किंवा पुरुष प्रत्येक गोष्ट जागेवर नाही ठेवली तर घर अंगावर घेतात, डोक्यावर. ती जागा तिकडे नाही ठेवली, काही काही असतात घरामध्ये गोंधळ झाला नुसते, म्हणजे घराचा सगळं आनंदच निघून जातो. आमच्याकडे एक आहे, नाव घेत नाही आणि कुठे ते पण सांगत नाही, पण आउट ऑफ बॉम्बे एवढं सांगतो. एक बाई आपल्या नामदार आहे आपली, तर ती आपल्या कोर्सला बिसला येऊन गेली. तर ती तिचं घर सुंदर, बंगला, मोठा बंगला, 2 मुलं, पैसा भरपूर. बघितलं की असं वाटतं काय सुखात असणार नाही बाई, वाटणार की नाही. काय आपल्याला बंगला बिंगला म्हणजे सुख वाटतं की नाही. एक दिवस येतात ना, आले की सगळं कळतं आतमध्ये काय चाललंय ते. तोपर्यंत आपल्याला वाटतं काय मस्त आहे यांचं, एकदम बंगला, गाडी बिडी. मग ते एकदम मला सांगायला लागली, आमचे मिस्टर हे, आमचे जे हे आहे ना, हे म्हणजे जमदग्नीचे अवतार आहेत, बाहेर तुम्हाला दिसत नाहीत, तुमच्याशी चांगलं बोलणार सगळं. घरामध्ये म्हणे माझ्या मुलाने एकदा त्याने सकाळी गुड मॉर्निंग म्हटलं आणि मुलाने उत्तर दिलं नाही, त्याच्यावरनं जे चिडले, आज सगळ्यांची बॅड मॉर्निंग करतो की नाही बघा म्हणे. आता काय चिडण्याचं कारण झालं. अशाने काय झालं माहितीये, एवढा पैसा आहे तरी मुलं लांब गेली. एक मुलगा पुण्याला शिकायला गेला, तो म्हणतो नको त्यांच्याकडे, लांब गेलेलं बरवलं. कोणी त्याच्या बिझनेस मध्ये यायला तयार नाही. एवढी 2 सोन्यासारखी मुलं आहेत, शिकलेली आहेत, सगळं चांगलं आहे, पण क्रोधावर विजय नाही. विजय जाऊन दे, क्रोध म्हणजे अति संताप, सगळं जो विकार म्हणतात ना त्या विकारात मोडतो हा. म्हणजे आपल्याला जे छान वाटतं सगळं, त्याच्या आतमध्ये काय चाललंय ते मलाच माहित असतं. नाही खरं मला कधी कधी ना असं एकदम हे होतं कधी कधी, की आपल्याला बाहेरून सगळं फॅमिली टॉक वाटते आणि जेव्हा त्यांच्याशी बोलतो आपण तेव्हा कळतं की हा नवरा बायकोला मारतोय. अरे कधी बघून वाटत नाही की हा बायकोला मारेल म्हणून, कारण बाहेर सुंदर असतात ना आपल्याबरोबर कार्याला पुढे असतात, हे असतात ते असतात, घरी जाऊन मारतो व्हायला. म्हणजे खरंच वाटत नाही कधी कधी. या सगळ्या गोष्टी आहेत ना, आतल्या गोष्टी आम्हाला माहीत पडतात कारण काउन्सिलिंग करतो. तर सांगायचा मतलब असा आहे की हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध म्हणजे सगळ्यात, मी त्याचं पहिलं घेतलं, क्रोध हा सगळ्यात वाईट. या क्रोधामुळे लोक जेलमध्ये गेलेली आहेत, लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, लोकांनी खून केलेले आहेत, सगळं क्रोधाने झालेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता ना. आता आपल्याकडे जांभळीला एक मुलगा होता, तुम्हाला सगळ्यांना माहित पण असेल, खून करायला निघाला होता, खून करायला. का, चांगला मुलगा, सज्जन, पण त्याचे 7 लाख रुपये त्याच्या मित्राने डुबवले. त्याला जागा देतो म्हणून दिली नाही. 3.5 महिने, 4 महिने, 3 वर्ष त्यांनी वाट बघितली. शेवटी त्यांनी ठरवलं याला मी संपवणार. आता बघा, त्या वेळेला त्याला राग जो होता, काय राग होता, शहाणपण त्यांनी बाजूला ठेवलं. तो बोला मला माहिती आहे मी कुठे जाणार ते जेलमध्ये, माझ्या आयुष्याचा विचका होणार मला माहिती आहे, पण मी याला सोडणार नाही. एवढा राग. म्हणजे जेव्हा राग येतो ना तेव्हा शहाणपण बाजूला जातं. लक्षात ठेवा, शहाणपण बाजूला जातं आणि असं माणूस चिडतो. नशिबाने आपला एक नामदार त्याला भेटला आणि त्याने सांगितलं थांब, तू आमच्या बेसिक कोर्सला ये. बेसिक कोर्सला आला, विश्वप्रार्थनेचं महत्व पटलं, सबकॉन्शियस माइंडचं महत्व पटलं आणि त्यांनी बलकरची साधना सुरू केली. बलकरची साधना सुरू केल्यानंतर पूर्वी जो माणूस फोन घेत नव्हता, ज्यांनी फोन घेणं बंद केलं, SMS घेणं बंद केलं, सगळं बंद केलं होतं ह्याच्याकडनं. का तर तो जागा मागणार ना. 7 दिवसामध्ये 7 दिवस त्यांनी सतत त्याचं भलं चिंतन करत बसला.
सतत. तो म्हणतो मी दुसरं काय केलं नाही, कारण मला लवकर फळ पाहिजे होतं, मी सतत केलं. 7 दिवसांनी त्याचा SMS आला. बघा, जो 3.5 वर्षामध्ये SMS पण घेत नव्हता, फोन घेत नव्हता, त्याचा स्वतःहून SMS आला की मी तुझ्यासाठी काळजी करतो. आणि त्याच्यानंतर 1 की 2 महिन्यामध्ये त्यांनी ते डील केलं, त्याला जागा दिली, त्यांनी तिथे आता आपलं घर बांधलं. त्या घराचं उद्घाटन पण मी जाऊन केलं. पण तेच जर त्या क्षणाला, त्या मोमेंटला जर त्यांनी आपला क्रोध आवरला नसता तर त्याच्या हातून खून झाला असता, तर आयुष्यच गेलं असतं फुकट. पण बरोबर जीवनविद्यामध्ये आली म्हणून सुटला. म्हणून सांगायचा मतलब असा आहे, लगेच होते 1 तास. सांगायचा मतलब असा आहे की क्रोध हा गोष्ट जी आहे ना, त्याच्यावर आपल्याला विजय मिळवला पाहिजे. विजय मिळवायचा म्हणजे काय, त्याचं रूपांतर सहिष्णुतेमध्ये करायचं आपल्याला. सद्गुरू आहे ना, क्रोधाचं रूपांतर संतापामध्ये नको, त्याचं रूपांतर सहिष्णुतेमध्ये करायचं. म्हणजे काय, सहन करायला शिकलं पाहिजे आपण. पण सहन कसं केलं पाहिजे, चांगल्या अंतकरणाने केलं पाहिजे सहन. कारण सहन नुसतं करणं हे बरोबर नाहीये. सहन केल्याने काय होतं, आतून माणूस हे व्हायला लागतो, काय सहन त्रास व्हायला लागतो त्याला, आणि त्याचा संबंध आपल्या शरीराशी येतो. म्हणून क्रोध नुसता सहन करणं हे अपेक्षित नाही सद्गुरूंना. सहिष्णुता याचा अर्थ नुसतं ते आतमध्ये ठेवणं, क्रोध आणि शांती ठेवणं हे अपेक्षित नाही सद्गुरूंना. सद्गुरूंना सहिष्णू होणं. सहिष्णू होणं म्हणजे काय, सहिष्णू होणं म्हणजे नुसतं सहन करणं नाही. सहिष्णू होणं म्हणजे त्याचं काय म्हणतात, त्याचं यश पचवता आलं पाहिजे. दुसऱ्याचा अहंकार आपल्याला जपता आला पाहिजे. दुसऱ्यांचं काय म्हणतात मत स्वीकारता आलं पाहिजे. हे सगळं याला आपण काय म्हणतात, त्याला काय सांगू, सहिष्णू होणं. ह्याला सहिष्णू होणं म्हणतात की दुसऱ्यांचं मत पण आपल्याला सहन करता आलं पाहिजे. राग सहन करणं ही एक गोष्ट झाली, पण राग का येतो, कारण दुसऱ्यांचं मत पण आपण सहन नाही करू शकत, दुसऱ्यांचं यश पण सहन नाही करू शकत, दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पण आपल्याला सहन नाही होत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप आपल्यामध्ये बदल केला ना, तर सहनशक्ती आपली खूप सगळ्या बाजूने वाढायला लागेल. सहनशक्ती म्हणजे फक्त रागावर विजय नाही. सहनशक्ती म्हणजे प्रत्येकाचं यश, प्रत्येकाचं अपयश पण सहन करता आलं पाहिजे, दुसऱ्यांचं सुख पण सहन करता आलं पाहिजे, दुसऱ्यांचं यश पण सहन करता आलं पाहिजे, सगळं सहन करता आलं पाहिजे, पचवता आलं पाहिजे. तरच तो खरा सहिष्णू असतो, लक्षात ठेवा. म्हणून सहिष्णू होण्यासाठी आपल्याला शहाणपण आपल्या अंगी बांधवलं पाहिजे. म्हणून सहिष्णुता हा सद्गुरूंनी सांगितलं, ते येण्यासाठी सद्गुरूंनी पहिले 4 गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टी, समता, सभ्यता, सामंजस्य. ह्या 3 गोष्टी जेव्हा तू करशील, सामंजस्य म्हणजे समजून घेशील, तेव्हा तू सहिष्णू होशील. कळलं? आणि तू सहिष्णू झाला की मग खरा समाधानी होशील, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही सगळी लिंक आहे, सद्गुरूंनी सगळी लिंक लावलेली आहे. ही लिंक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचं आयुष्य सुंदर होणार. म्हणून सहिष्णू याला खूप महत्व दिलं सद्गुरूंनी. सहिष्णू होणं याला खूप महत्व आहे. म्हणून असं म्हणतात की प्रत्येकाचं रियालिटी वेगळी असते. त्याला एकीकडे मी असं वाटलं की अंडरस्टँड द डिफरंट रियालिटीज. म्हणजे काय, प्रत्येक कल्चरमध्ये, प्रत्येक लोकेशन प्रमाणे वागण्याची पद्धत वेगळी असते, त्यांचं कल्चर वेगळं असतं. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या कल्चरला आपण सहिष्णू राहिलं पाहिजे. कळलं ना? कारण काय असतं माहिती आहे, हे जर आपण अंडरस्टँड केलं नाही. आता अमेरिकेमध्ये हाफ चड्डी घालून बायका फिरतात. आता तुमच्या मुलं तिकडे गेल्यावर ती पण हाफ चड्डीमध्ये फिरणार, मग तुम्हाला सहन व्हायला पाहिजे. मग आपल्या इकडे सासू सासरे गेल्यानंतर काय म्हणणार, पॅन्ट घालून फिरते. पण तिकडे गेल्यानंतर पॅन्ट घालून फिरायला लागतात, त्यांना गाड्या चालवायला लागतात, साड्या घालून कुठे गाड्या चालवणार. आणि देश तसा वेश, त्यामुळे तिथे गेल्यानंतर अगदीच हाफ चड्डी नाही घालून निघा पॅन्टी तरी घालतात ना, खुश व्हा. बरोबर की नाही? तर देशाप्रमाणे कल्चर बदलत असतं आणि ते आपण सहन केलं पाहिजे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्यांना पण.
तरच आपण त्याला समजून घेऊ शकतो, नाही तर समजून नाही घेऊ शकत. म्हणून तुम्हाला सहिष्णू व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पहिले सामंजस्य पाहिजे आपल्याकडे, हे खूप गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा क्रोधाचं रूपांतर आपण सहिष्णुतेमध्ये करू शकू. आणि त्याच्यासाठी लागते ती संगती, असं सगळं सांगितलेलं आहे. संगतीचं महत्व सगळं खूप सांगितलंय. संगतीचं महत्व, संगत धरण्यात सावध राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण माणसं आहेत याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आपल्या मुलांच्या आजूबाजूला नुसतं आपण लक्ष ठेवायचं म्हटलं, सद्गुण काय सांगितलं, मुलांच्या आजूबाजूला काय ते बघा, अरे पण तुझ्या आजूबाजूला काय ते पण बघ. कारण काय असतं माहितीये, ही जी ग्रुप सायकोलॉजी म्हणतात ना, ही खूप मोठी असते, ग्रुप सायकोलॉजी. म्हणून पिअर प्रेशर काय येतं, तरुणांवर. कारण सर्वजण एकाच विचारांनी बोलायला लागतात आणि एकाने केलं की दुसरं तो तसं करायला बघतो, जरी त्याला आवडलं नाही तो करायला बघतो. याला ग्रुप सायकोलॉजी म्हणतात. म्हणून ग्रुपमध्ये तुम्हाला फेस करणं सोपं नसतं. तुम्ही जेव्हा म्हणून हे जेव्हा आपल्याकडे हे काढतात ना, मोर्चे काढतात, तेव्हा त्याला फेस करून तुम्ही शहाणपण शिकवायला गेलं तर चालणार नाही तिथे, कारण तिथे एक ग्रुप सायकोलॉजी निर्माण झालेली असते. म्हणून ही ग्रुप सायकोलॉजी आहे ना खूप महत्वाची असते. मग एकाने जसा विचार केला की दुसरा करतो, तिसरा करतो, त्यामुळे काय होतं, ग्रुप तसा विचार करायला लागतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो. लक्षात ठेवायचं, ग्रुप सायकोलॉजीचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून संगत धरण्यात सावध असं समजून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या आजूबाजूला असू दे कोणी, त्याचं किती ऐकायचं, लांब ठेवलेलं सगळ्यात बरं, पण कधी लांब ठेवता येत नाही. मला एकाने सांगितलं ना, तुमच्या जवळ असतो तो, तर माझ्या जवळ कोण कोण फिरतो मी काय बघू. कारण फोटो येण्यासाठी कधी कधी माझ्या बाजूने उभे राहतात, म्हणजे फोटो येतात ना. पूर्वी मी असं खांद्यावर हात ठेवायचं, खरं वाटायचं एक चांगला मुलगा आहे तर हात ठेवूया. नंतर मला कोणी जायला हात ठेवू नको, तुझा फायदा घेईल कुठेतरी, हा माझा एकदम जवळचा. मग आता मी हात ठेवणं बंद केलं. शिकायला पाहिजे ना आपण त्याच्यातनं, कारण कोण कसं येईल सांगता येत नाही ना. कारण आपल्याकडे एवढे लोक असतात, त्यातलं कोण मी काय ओळखत पण नसतो. तो येऊन दादा एक सेल्फी घेऊ काय, एक घेऊ नाही पण म्हणता येत नाही. होय म्हणतो मग मी. सुरुवातीला मला वाटायचं की लहान मुलग्याला हात ठेवूया, पण नंतर म्हटलं नको यावं, कारण मग तो माझा मित्र समजला जाईल आणि तो फोटो लावायचा कुठेतरी. दादांचं मी एकदम जवळच आहो. त्यामुळे संगत धरण्यामध्ये आपण सावध राहायला पाहिजे. आणि आपल्यावर जे संस्कार होतात, संस्कार म्हणजे फक्त लहान मुलावर होतं समजू नका. काही लोक सद्गुरूंच्या बोलण्याचा अर्थ जरा चुकीचा काढतात. सद्गुरू काय म्हटलं, 8 वर्षापर्यंत जे संस्कार होतात ना ते मुलांना 8 वर्षापर्यंत केले पाहिजे. याला वाटतं त्याच्यानंतर संस्कार करण्याची गरज नाही. आयुष्यभर संस्कार करण्याची गरज आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही एवढा सद्गुरूंचा तू विरुद्ध बोलतो नाही. सद्गुरू हुशार आहेत. लहान मुलाला संस्कार म्हणतात, मोठ्याला शहाणपण म्हणतात. म्हणून गर्भसंस्कारापासून ते सिनियर सिटीजन सुरू करतोय आता, कारण मागे लागलेत माझ्या. खूप लोक त्रास देत असणार घरी. मला डिमांड आलेलं आहे की तुम्ही सिनियर सिटीजन साठी काहीतरी कोर्स सुरू करा. म्हटलं काय त्रास होतो घरी. तर याचा अर्थ काय आहे की गर्भसंस्कारापासून जे संस्कार सुरू होतात, त्याच्यानंतर बाल संस्कार, विद्यार्थ्यांवर संस्कार, तरुणांचे प्रॉब्लेम वेगळे असतात. लहानपणी 8 वर्षापर्यंत प्रॉब्लेम वेगळे असतात, संस्कार ते वेगळे द्यायला लागतात. मग मोठं झाल्यानंतर त्यांना वेगळे संस्कार म्हणजे शहाणपण द्यायला लागतात. म्हणजे संस्कार आयुष्यभर द्यायला पाहिजे. म्हणून विद्यार्थी मार्गदर्शन, त्याच्यानंतर तरुणांचा कोर्स, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पुन्हा शिकवायला लागतं बायकोशी कसा वाग झाला, मग पुन्हा कौटुंबिक सौख्य, तेवढं झालं पुन्हा हा मोठा होतो, मग सिनियर सिटीजन कोर्स, मग त्याला पुन्हा मुलं होतात, मग बाल संस्कार, गर्भसंस्कार, सतत त्याला काय म्हणतात संस्कार देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे जीवन मिशन. याचा अर्थ काय की लहानपणी संस्कार, मोठेपणी शहाणपण. पण हे शहाणपण सतत द्यायची गरज आहे, सतत आपल्याला पण सतत लागतं.
म्हणून सद्गुरूंचं श्रवण करत बसायचं असतं. का? शहाणपणासाठी. सद्गुरू काही वाटत नाहीत, प्रसाद वाटत नाहीत, पुरणपोळी आणि काय वाटत नाही. सद्गुरू वाटतात ते शहाणपण वाटतात, आणि ते शहाणपण पुन्हा पुन्हा घ्यायला लागतं. 60 वर्ष सांगून सुद्धा आपण अजून पूर्ण सुधारलं नाहीये. पॉझिटिव्ह बोलतो, थोडे सुधारलो नाही असं नाही, सगळेजण आपण थोडे थोडे सुधारलेलं नाही काय. तर 1 तास झालेला आहे. आज मी क्रोधावर बोललो, कारण हे जे विकार आहेत ना, या विकारावर कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि क्रोधावर विजय मिळवण्यासाठी मी हे जे चिंतन केलंय माझं, ते चिंतन मी तुमच्या पुढे मांडलं. मुलांची कसं वागलं पाहिजे आपण, मुलांना समजून घ्या. ती बिचारी इनोसंट असतात, त्यांना तुमची गरज असते, तुम्हाला ती गरज नसते का? तुम्हाला बाहेर भरपूर कामं असतात. म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवायचं, शेवट असा करतो मी की एक लक्षात ठेवायचं की आपलं ना आयुष्य हे जात असतं. मी मगाही सांगितलं की हा वर्तमान क्षण हे आपलं आयुष्य आहे, वर्तमान क्षण हे आपलं जीवन आहे. भविष्य काय आपलं जीवन नाही, भविष्यात आहेत की नाही आपल्याला माहिती नाही, बरोबर. आज आहे की उद्या माहीत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण हे आपलं जीवन आहे, आणि हे जीवन आपण जगता आलं पाहिजे आपल्याला. आपण सतत जर भविष्यातच राहिलो, पुढे काय करायचं, करिअर करत बसलो, तर हे जीवन पुढे पुढे जात जातं. किती फास्ट जातं ते आम्हाला कळतं, सिनियर सिटीजनला कळतं की किती फास्ट जाते जग. तरुणाला कळत नाही का? तरुणाला काय 20 ते 21 वर्षाला काही फरक पडत नाही. पण आमचं 67 झालं, 69 अरे 70 मध्ये गेलो, 60 मध्ये प्रवेश, 70 मध्ये प्रवेश, हे झालं की कुठेतरी जायचे वेध लागतात. मग त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. म्हणून सद्गुरू जे म्हणतात ना, प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये मस्तपैकी जीवन जगता आलं पाहिजे, त्याचा पूर्ण आपण आनंद भोगता आला पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे, हा क्षण जातो, आपली वय जात जातात, वय वाढत जातं, आपली मुलं मोठी होत जातात, आपले नियर अँड डिअर वरती जातात, हे सगळं होत असतं आपल्या. आणि आपण फक्त कुठल्या तरी गोष्टीच्या मागे असतो, सुखाच्या मागे असतो. कुठे जे सुख मिळेल, काय ते मिळेल, आणखीन पैसा कमवूया, आणखीन करूया, याच्या मागे इतके लागतो की हे दिवस आपण फुकट घालवतो. आपले जे प्रत्येक क्षण आहे ना, आपण फुकट घालवतो. कारण हे जीवन आहे, हा क्षण हे जीवन आहे, हे आपल्या हातात आहे, आणि हेच आपल्याला सुंदर करायचं आहे. आपण हे सुंदर न करता आपण जातो पुढे. आपण सगळ्या गोष्टी पोस्टपोन करतो. जसं काय आपल्याला माहिती आपण किती वर्ष जगणार, आज नको, आपण नंतर करूया. सगळ्या गोष्टी पोस्टपोन करतो आपण. पोस्टपोन करून चालत नाही. जे काय करायचं ते आता. सद्गुरूने आता या शब्दावर खूप मस्त सांगितले. जे काय करायचं ते आता, नंतर काय नाही. मुलाला जवळ घ्यायचंय आता, मुलं मोठी झाल्यानंतर येणार नाही तुझ्या जवळ, नंतर मुलं येत नाहीत घरी. लहानपणीच जवळ घ्यायचं असतं. तुम्ही म्हणा मोठं झाल्यानंतर कळेव घेईन, नाही, आताच. मी रिटायर झाल्यानंतर कळेव घेईन, नाही करणार, आताच, बरोबर. आपले जे मोठे असतात घरामध्ये त्यांना प्रेम देणं आताच, कारण ते उद्या नसणार. मग गेल्यानंतर अरे तेव्हा काय ते करायला बघा. कोणाशी भांडण झालं आता सॉरी म्हणा, आता पोस्टपोन नका करू. कोणाला लव यू म्हणत राहिलं असेल आता, जे काय करायचं ते आता, पोस्टपोन नको. काय आपल्याला माहित नाही, पोस्टपोन करण्यात पॉईंट नाही. आणि जीवन जगतो आता ना आपण, जीवन आता जगायचं आणि विचार पुढला करायचा. म्हणजे आपण कधीच आता म्हणजे जीवन जगत नाही असं मजा असते ना आपली. बघा तुम्ही विचार करू, आपण सतत फ्युचरमध्येच विचार, फ्युचरसाठी काहीतरी करत असतो, प्लॅनिंग, फ्युचरसाठी पैसे किती जमा करायचे, हे सगळं फ्युचरसाठी करत असतो. आणि आताचं आयुष्य आपण फुकट घालवतो. आताचा क्षण फुकट आणि पुढला विचार सतत. म्हणून पुढला विचार केलाच पाहिजे, नाही म्हणत नाही, पण आताचा क्षण वाया घालू नका. कशासाठी वाया घालू नका? आपल्या नियर अँड डिअर लोकांना प्रेम देण्यासाठी वाया घालू नका. नंतर वेळ नाही मिळेल, कधी कोण जाईल माहीत नसतं, बरोबर ना. आणि मग वर एवढं होतं हे बोलायला कळतं अगोदर, पण मग वेळ जर गेलेली असते. म्हणून वेळ घालू नका. क्षण, प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. सद्गुरूंचे जे वाक्य आहे ना ते डोक्यात भरा.
आणि सण मला काय असेल तर वर्तमानात जगा आणि फ्युचरचं काम करत राहा. ऍक्टिव्हिटी वर्तमान काळामध्ये सगळं करायचं असतं आपल्याला. ऍक्टिव्हिटी करतो ती वर्तमानात करतो. फ्युचर फक्त आपल्याला कशासाठी असतं, प्लॅनिंग करण्यासाठी. काय करायचं पुढे हे प्लॅन करा. पण सतत जर तुम्ही फ्युचरमध्ये असाल आणि पास्टमध्ये असाल तर तुम्हाला कधीच वर्तमान क्षण सापडणार नाही. आणि वर्तमान क्षण पहिलं वर्तमान राहायला शिका, मग हळूहळू वर्तमान क्षणात राहायला शिकूया आणि हळूहळू सत पकडायला शिकूया. तो पुढला प्रवास आहे तो पकडला तर मग एकदम स्वानंद तुमच्या हातात येईल. पण निदान आनंद जर आपल्या हातात येऊ दे, बरोबर ना. सध्या आपण आनंदी होऊया आणि मग स्वानंदी होऊया, बरोबर ना. तेव्हा तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आले, मला वाटलं होतं आज पाऊस खूप पडत होता, काय म्हटलं काय होतं, पण तुम्ही सगळे आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला आवडतंय ना. कारण मी काय करतोय माहितीये, सद्गुरूंच सांगतोय, पण ते थोडंसं फोड करून थोडेसे माझे अनुभव, माझं चिंतन असं सांगत तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल कसं वापरायचं शिकवायचा प्रयत्न करतोय. सद्गुरूंनी तत्वज्ञान आपल्याला सगळं शिकवलेलं आहे. ते सर्वांचं तोंड पाठ आहे, आपल्या सगळ्यांचं तोंड पाठ आहे, पण तोंड दोन डिशेस असतात. ती दोन डिशेस एकत्र येऊ दे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या सगळीकडे.